दिवसांची यात्रा येथील दिव्यपदी मन राहो, दिव्यपदी मन राहो. त्वत्पद छंद निरंतर राहो, त्वत्पद छंद निरंतर राहो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये लूक वर्तमानाच्या 9व्या अध्यायातील 54व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, हे पाहून त्याचे शिष्य याकोब व योहान म्हणाले, प्रभूजी, एलियाने केल्याप्रमाणे आकाशातून अग्निखाली येऊन त्यांचा नाश करावा, अशी आम्ही आज्ञा करावी, अशी आपली इच्छा आहे काय? शमरोन प्रांतातील एका गावातील लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही, म्हणून शिष्यांना, विशेषतः याकोब व योहान यांना खूप राग आला व त्यांनी त्या लोकांवर आकाशातून अग्नी पाडून त्यांचा नाश करण्याची इच्छा बोलून दाखविले. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांचे हे वागणे पाहून आपल्याला काय वाटते? कोणी म्हणेल, त्या लोकांनी त्यांच्या गुरूंचा अपमान केला होता म्हणून त्यांनी तसा विचार करणे साहजिकच आहे. परंतु त्यांचा गुरु म्हणजेच प्रभू येशूची प्रतिक्रिया आम्हाला सांगते की त्याला त्यांचा विचार पटला नाही, त्याने त्यांना खडसावले. या संदर्भात देवाचे वचन काय सांगते? वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. जर देवाने वाईटाची फेड वाईटाने केली असती तर भूतलावरील सर्व मनुष्यजात नष्ट झाली असती. कारण मनुष्याच्या ठाई काय चांगले बसते? मनुष्य तर चुकांचा पुतळा आहे, परंतु देव दयाघन आहे, म्हणून तो आमच्याशी सात्विकपणे वागला. त्याने तर त्याच्या आज्ञा न जुमानणाऱ्या व त्याचा अवमान करणाऱ्या सर्व लोकांवर अशी प्रीती केली की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र वधस्तंभावर मारण्याकरिता दिला व त्याच मनुष्याच्या उद्धाराची तरतूद केली. जो कोणी आपल्या पापांचा पश्चाताप करील व ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याला आपला तारणारा व प्रभू म्हणून स्वीकारेल, त्याला देव पाप क्षमा तर देईलच, शिवाय त्याला स्वर्गातील सार्वकालिक जीवनही बहाल करेल. मात्र ही संधी केवळ आपण या भूतलावर जिवंत असेपर्यंत व ख्रिस्ताचे पुन्हा येणे होईपर्यंतच उपलब्ध आहे. एकदा का आपण ख्रिस्तावर विश्वास न ठेवता हे जग सोडले तर, किंवा त्याचे पुन्हा येणे होईपर्यंत आपण विश्वास ठेवणे टाळतच राहिला तर, आपणास त्याच्या न्यायाला सामोरे जावे लागेल व आपला शेवट अखेर सार्वकालिक मरण यातना देणाऱ्या नरकातच होईल. आणि लक्षात घ्या, मनुष्याचे मरण व ख्रिस्ताचे आगमन केव्हा होईल हे कोणालाही सांगता येणार नाही. तेव्हा आजच तारणाचा दिवस आहे, तो मुळीच दवडू नका. परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद.